नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोकण रेल्वे ग्रुप डी ट्रॅक मेंटेनर आणि पॉइंट्समॅन या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आता भरपूर विद्यार्थी विचारत होते की याची एक्झाम कधी राहणार आहे. तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की याची एक्झाम कधी कंडक्ट केली जाणार आहे आणि त्यासोबतच या पदासाठी तुम्हाला डिटेलमध्ये सिलेबस काय आहे, मागील वर्षाचे पेपर तुम्हाला कुठे मिळणार, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे. म्हणून व्हिडिओला तुम्ही कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, पॉइंट्समॅन आणि ट्रॅक मेंटेनर या पदासाठी जर बघितलं सीबीटी पॅटर्न आणि सिलेबस काय आहे, तर बघा याच्याबद्दलची सविस्तर माहिती इथे देण्यात आलेली आहे, ते आपण जाणून घेऊया. सीबीटी पॅटर्न जर बघितलं तर बघा, सीबीटी जी आहे तुमची 5 भाषेमध्ये होणार आहे. इंग्लिश, हिंदी, मराठी, कोकणी आणि कन्नडा या भाषेमध्ये जर बघितलं तर सीबीटी जी आहे तुमची होणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, द कॅन्डिडेट मस्ट चूज एनी वन ऑफ दिस लँग्वेज, म्हणजेच की या लँग्वेज पैकी जे तुमची लँग्वेज म्हणजेच की पेपर तुम्ही ज्या भाषेमध्ये देणार आहे ते तुम्हाला निवडायची असणार आहे. त्याच खाली जर बघितलं याच्याबद्दलची सविस्तर माहिती जी आहे तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. The section wise number of multiple choice question and marks for post of track maintainer and pointsman are as below. जे की तुम्हाला सविस्तर जे पॅटर्न सांगण्यात आलेला आहे की कशा प्रकारे असणार आहे. तर बघा, एक्झाम ड्युरेशन जर बघितलं तर तुम्हाला 90 मिनिट म्हणजेच की बघा 1 hour आणि 30 मिनिट जे आहे तुम्हाला 1.5 घंटा टाइम पिरियड देण्यात आलेला आहे. आता बघा, बेसिक सायन्स कडून जर बघितलं 20 क्वेश्चन, बेसिक मॅथमॅटिक्स कडून 30 क्वेश्चन आणि जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स कडून जर बघितलं 50 क्वेश्चन, असे जर बघितलं टोटल जे आहे तुमचे 100 क्वेश्चन असणार आहे 100 मार्कासाठी. आणि बघा, 1.5 घंट्याचा जो आहे तुम्हाला टाइम देण्यात येणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. आणि जे क्वेश्चन आहे तुमचे ते ऑब्जेक्टिव्ह टाइप असणार आहे, म्हणजेच की मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे, म्हणजेच की बघा तुम्हाला एक प्रश्न आणि 4 ऑप्शन जे देण्यात येतील, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, त्याच खाली जर बघितलं तर याचा डिटेलमध्ये सिलेबस काय आहे याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. बेसिक सायन्स कडून जर बघितलं तर बघा, फिजिक्स, केमिस्ट्री, लाईफ सायन्स या विषयाकडून जर बघितलं तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, 7th स्टँडर्ड लेवलनुसार यामध्ये जर बघितलं क्वेश्चन जे विचारले जातील तर यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे. तर बघा, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मागील जे काही पेपर मी बघितलेले होते तर त्यानुसार जर बघितलं तर बघा यामध्ये सांगण्यात येते त्या प्रकारे जर बघितलं तर 7th स्टँडर्ड नुसार नसून चांगल्या प्रकारे जे तुमची लेवल जे प्रश्नाची विचारला जाते, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली जर बघितलं बेसिक मॅथमॅटिक्स याच्यावरून जर बघितलं नंबर सिस्टीम, बॉर्ड मॅथ्स, डेसिमल, फ्रॅक्शन, एलसीएम, एचसीएफ, रेशियो अँड प्रोपोर्शन, पर्सेंटेज, मेन्सुरेशन, टाइम अँड वर्क, टाइम अँड डिस्टन्स, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, अल्जेब्रा, जिओमेट्री अँड ट्रिग्नोमेट्री, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स एक्सेट्रा, म्हणजे की हे जे तुम्हाला टॉपिक देण्यात आलेले आहे याकडून जर बघितलं तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्स जे की बघा 50 मार्कासाठी विचारला जाणार आहे, म्हणजे की यावरती जर बघितलं तर तुमचा जो कट ऑफ आहे तो चांगल्या प्रकारे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला या टॉपिक वरून जर बघितलं याच्यावर जास्त फोकस करायचं लागणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. याकडून जर बघितलं तर बघा, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पोर्ट्स, हिस्ट्री, जिओग्राफी, कल्चर, पर्सनॅलिटी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स अँड अदर सब्जेक्ट जे आहे तुम्हाला विचारला जाणार आहे. आता मागील जर पेपर बघितले तर कोणत्या विषयामधून जास्त तुम्हाला भर देण्यात आलेली आहे ते तुम्ही बघू शकता. ते पेपर तुम्हाला कुठे मिळणार आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला मिळवता येणार आहे याच्याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओला जे आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की याची एक्झाम कधीपर्यंत कंडक्ट होऊ शकते यामध्ये जर बघितलं नोटिफिकेशन मध्ये काय सांगण्यात आलेलं होतं ते पण आपण जाणून घेऊया. आता बघा, एक्झाम झाल्यानंतर जे कोणी विद्यार्थी एक्झाम मध्ये पास होतील त्यांची जे पीईटी होणार आहे, म्हणजे की फिजिकल इफिशियन्सी टेस्ट राहणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. जर बघितलं तर बघा, इथं बघा तुम्हाला इथं फिजिकल इफिशियन्सी टेस्ट बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. शुड बी एबल टू रन अ डिस्टन्स ऑफ 1000 मीटर इन 4 minutes 15 seconds इन 1 चान्स, म्हणजे की बघा मेल कॅन्डिडेट साठी जर बघितलं तुम्हाला 1000 मीटर जे आहे तुम्हाला पळायचे आहे 4 मिनिट 15 सेकंड मध्ये. आणि महिलांसाठी जर बघितलं तर बघा 400 मीटर पळायचं आहे 3 मिनिट 10 सेकंद एवढा टाइम मध्ये तुम्हाला पळायचं असणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि तुम्हाला जर बघितलं एकच चान्स दिला जाणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, तुम्हाला जो एक चान्स मिळणार आहे त्यामध्ये जर तुम्ही म्हणजे की डिस्टन्स जे पास केले नाही तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा, डीबी मेडिकल ही जी प्रोसेस आहे तुमची राहणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे याच्याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला व्हिडिओला दिलेली आहे. ती जर का तुम्ही बघितली नसेल तर नक्कीच तुम्ही बघून घेसाल. आता बघा, आपण याबद्दलची माहिती बघूया की याची एक्झाम जी आहे ती कधीपर्यंत कंडक्ट होऊ शकेल. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता इथे क्लिअरली ते सांगण्यात आलेलं होतं की सीबीटी इज आर टेंटेटिव्हली शेड्यूल फॉर सप्टेंबर 2025. बघा, इथे तुम्ही बघू शकता की सप्टेंबर 2025 मध्ये याची जे टेंटेटिव्हली शेड्यूल जे आहे एक्झाम जे कंडक्ट करण्यात आलेली होती. पण बघा, आपण जर बघितलं तर सप्टेंबर एंड
म्हणजेच की सप्टेंबर जो आहे तो समाप्त होत आहे, पण तरी पण बघा याची एक्झाम डेट जी आहे याच्याबद्दलची काही पण माहिती जी आहे ऑफिशियल वेबसाईटवरती जर बघितली तर अजूनपर्यंत काही आलेली नाही आहे. तर बघा याची एक्झाम जर बघितली तर नेक्स्ट मंथमध्ये म्हणजेच की ऑक्टोबरमध्ये जर बघितलं फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकमध्ये जर बघितलं याची एक्झाम डेट जी आहे ते येऊ शकते एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा जशी काही एक्झाम डेट बद्दलची माहिती माझ्यापर्यंत येणार तशी मी तुम्हाला अपडेट देणार आहे माझ्या टेलिग्राम चॅनलवरती. जर तुम्ही का अजूनपर्यंत माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालेले नसाल तर बघा टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरून तुम्ही बघून घेसाल कारण की बघा सर्वप्रथम जर बघितलं तुम्हाला अपडेट त्यावरती मिळून जाणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि बघा या एक्झामसाठी जर बघितलं तर तुम्हाला जे सीबीटी तुम्ही देणार त्यासाठी जर बघितलं तर 1/3ची जे निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असणार आहे तुम्ही लक्षात घ्या. यामध्ये क्लिअरली इथे सांगण्यात आलेलं आहे की सीबीटी विल बी मार्क निगेटिव्हली 1/3 ऑफ द मार्क्स म्हणजेच की 1/3ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. आता बघा ही जी भरती होती म्हणजेच की ट्रॅक मेंटेनर आणि पॉइंट्समॅन ग्रुप डी ची हे जर बघितलं तर लँड लुजर कॅन्डिडेटसाठी होती एवढी तुम्ही लक्षात घ्या. याच्याबद्दलची सविस्तर माहिती मी आधी पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली होती. आता बघा याची एक्झाम डेट जी आहे तुम्हाला यामध्ये क्लिअरली ते सांगण्यात आलेलं होतं की सप्टेंबर 2025 मध्ये म्हणजेच की सप्टेंबरमध्ये टेंटेटिव्हली शेड्यूल करण्यात आलेली होती, पण त्यामध्ये जर बघितलं तर अजूनपर्यंत काही अपडेट आपल्यापर्यंत आलेली नाही आहे. आता बघा नक्कीच याची जी आहे नेक्स्ट मंथ मध्ये एक्झाम डेट जी आहे ती येऊ शकते एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणून त्यासाठी तुम्ही प्रिपरेशन जे तुमची चालू ठेवा. आता बघा मागील जे काही भरती झालेली होती त्याची जर काही पेपर पाहिजे असतील तुम्हाला तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरती किंवा माझ्या युट्यूब चॅनलवरती ते प्रोव्हाइड करू शकेल. कारण की बघा मागील काही पेपर तुम्ही जर सॉल्व्ह केले तर त्यावरून तुम्हाला म्हणजे एक्झामची जी लेवल आहे कशा प्रकारे येते आणि क्वेश्चन कशा प्रकारे विचारल्या जातात त्यावरून तुम्हाला समजून येणार आहे. म्हणून ज्या कोणा विद्यार्थ्यांना असं वाटते की पेपर पाहिजे म्हणून त्यांनी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकेल. तर बघा अशा प्रकारची आजची महत्त्वपूर्ण माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि तुमचे या भरतीबद्दल काही डाऊट असतील तर नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.